मॅथ सेकंड चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर. मागच्या पिरियडला आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिलं. आता या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे. लेट कॉम्प्लेक्स नंबर Z1 इक्वल टू 5 प्लस 4i घेतोय. कॉम्प्लेक्स नंबर Z2 इक्वल टू 3 मायनस 2i घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं काय घ्यायचे, डिव्हिजन. Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू 5 प्लस 4i. कॉम्प्लेक्स नंबर Z1 इक्वल टू आपण 5 प्लस 4i घेतला. कॉम्प्लेक्स नंबर Z2 इक्वल टू 3 मायनस 2i घेतलं. या ठिकाणी आपण ज्यावेळेस त्याचं डिव्हिजन करणार आहे, हा जो डिनॉमिनेटरला कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याच्या कॉन्जुगेटने काय करायचे, मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचे. मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by conjugate of Z2 is equal to, इथे कॉम्प्लेक्स नंबर Z2 इक्वल टू आहे 3 मायनस 2 आहे, त्याचा कॉन्जुगेट काय असणार आहे 3 प्लस 2i. याने आपल्याला मल्टिप्लाय न्यूमरेटरला पण करायचे, डिनॉमिनेटरला पण करायचे, इज इक्वल टू 5 प्लस 4i डिवाइड्स 3 मायनस 2i इंटू न्यूमरेटरला पण त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतात. 3 मायनस 2i चं कॉन्जुगेट काय सांगितलं आत्ताच 3 प्लस 2i. त्यानेच काय करायचं, डिवाइड करायचे 3 प्लस 2i. 5 प्लस 4i 5 प्लस 4i इंटू 3 प्लस 2i डिवाइड्स 3 मायनस 2i इंटू 3 प्लस 2i. आपण मागच्या पिरियडला दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन पाहिले. आता इथे एक एक नंबरने मल्टिप्लाय करते. 5 इंटू 3 15 प्लस 5 इंटू 2i 10i प्लस 4i इंटू 3 12i प्लस 4i इंटू 2i 8i स्क्वेअर. 4 इंटू 2 8 झालं, i इंटू i स्क्वेअर डिवाइड्स. इथे मध्ये असं मल्टिप्लिकेशन करायचे किंवा आपण x मायनस वाय, एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला जर घेतला, तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मग इथे एक्स इक्वल टू 3 आणि वाय इक्वल टू 2 आहे. 3चा स्क्वेअर मायनस 2i चा काय स्क्वेअर. Z1 divides Z2. 15 plus 10i plus 12i आणि या ठिकाणी मी i स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकते, -1 टाकते, प्लस 8 i स्क्वेअरची व्हॅल्यू -1, i स्क्वेअर इक्वल टू काय -1 डिवाइड्स 3चा स्क्वेअर 9 मायनस 2चा स्क्वेअर 4 आणि i चा स्क्वेअर लिहितो. इथे पुन्हा i स्क्वेअरची आपण व्हॅल्यू -1 टाकून घेऊ. इथे 15 प्लस 10i प्लस 12i मायनस 8 डिवाइड्स 9 मायनस 4 इंटू i स्क्वेअरची व्हॅल्यू -1. आता इथे रिअल पार्टची ॲडिशन आणि इमॅजिनरी पार्टची ॲडिशन करतोय. इथे रिअल पार्ट आहे 15 आणि -8. 15 मायनस 8 किती झाले 7 प्लस 10i इंटू 12i 22i डिवाइड्स 9. इथे मायनस मायनस काय होते, प्लस होते 4 इज इक्वल टू 7 प्लस 22i डिवाइड्स 9 प्लस 4 13. Z1 डिवाइड्स Z2 इज इक्वल टू 7 अपॉन 13, तर हा 13 जो आहे तो दोघांना डिवाइड आहे, प्लस 22 डिवाइड्स 13 इज इक्वल टू आपण काय लिहिता येतं d प्लस dr. म्हणजे आपण इथे दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले, त्यांचं डिव्हिजन केलं आणि येणारा नंबर देखील काय आला आपला कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट पॉईंट, पॉवर्स ऑफ i. लेट i इज इक्वल टू रूट ऑफ -1 डिफाइन केले.
आय स्क्वेअर इक्वल आपल्याला काय लिहिता येईल -1. नेक्स्ट फाइंड आय क्यूब. आय क्यूबला लिहिताना तुम्ही आय स्क्वेअर इंटू आय लिहिता येईल आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे -1 इंटू आय, म्हणून आय क्यूबची व्हॅल्यू आपल्याला काय लिहिता येतं -आय. कारण ते a raised to m into a raised to n rules of indices काय लिहितात आपला a raised to m plus n लिहितो. त्यानुसार आपण आय क्यूबला लिहिताना आय स्क्वेअर इंटू आय लिहिलं, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू आय काय लिहितं -आय. आय रेस टू 4 फाइंड करायचं असेल तर तुम्ही आय स्क्वेअर रेस टू 2 a रेस टू m रेस टू n रूल्स ऑफ इंडायसेस नुसार a रेस टू mn लिहितो आपण. त्याच पद्धतीने आय रेस टू 4 ला तुम्ही आय स्क्वेअरचा स्क्वेअर केलं तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 चा स्क्वेअर काय येतं +1 येतं. हे तेव्हा -1 रेस टू ऑड नंबर असेल तर आपण -1 लिहितो. -1 रेस टू इव्हन नंबर असेल तर आपण +1 लिहितो. म्हणून -1 च्या जागी काय इव्हन नंबर म्हणून व्हॅल्यू काय आली 1. मग आता इथे कुठलीही व्हॅल्यू आपल्याला पॉवर्स ऑफ आय मध्ये आय रेस टू समजा 5 फाइंड करायचं आहे. आय रेस टू 5 ला तुम्ही आय रेस टू 4 इंटू आय लिहिते. आय रेस टू 4 ची व्हॅल्यू आता व्हॅल्यूज पाठ करून टाकायची. आय रेस टू 4 ची व्हॅल्यू काय 1 इंटू आय, ती व्हॅल्यू काय येते आय येते. आय रेस टू 6 फाइंड करायचं असेल याला आपण a रेस टू m रेस टू n आय स्क्वेअर रेस टू हे तेव्हा या 6 ला 2 ने डिवाइड करायचं. इथे काय शिल्लक राहतं मग 3 आय स्क्वेअरचा क्यूब, मग -1 चा क्यूब काय येते -1. आताच येत ना -1 रेस टू ऑड नंबर असेल तर -1. मला सांगा आय रेस टू 8 लिहायचं आपल्याला, मग आपण काय करणार आय रेस टू 2 रेस टू 4 असं केलं तरी चालेल. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते -1 रेस टू 4 आणि ती व्हॅल्यू काय येते +1. और तुम्ही असे घेतलं आय रेस टू 4 चा स्क्वेअर असे केलं तरी चालेल. आय रेस टू 4 ची व्हॅल्यू आताच फाइंड केली आपण, ती व्हॅल्यू काय येते 1 चा स्क्वेअर 1 रेस टू ए नंबर काय असतो 1 असतो. मग येते आय रेस टू तुम्हाला 22. कुठली व्हॅल्यू आपण या नंबरला एकतर तुम्ही 2 रेस टू या टाईपमध्ये घेतलं किंवा 4 रेस टू या टाईपमध्ये घेतलं तरी चालेल. 22 ला लिहिताना तुम्ही आय स्क्वेअर रेस टू 22 आपण 2 काय होते 11 बरोबर आहे. मग 2 इंटू 11 काय होते 22. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 रेस टू 11. मग -1 च्या जागेवर काय ऑड नंबर -1 रेस टू ऑड नंबर असेल तर -1. मग आय रेस टू 29 असेल याची व्हॅल्यू आपल्याला ज्यावेळेस फाइंड करायची त्यावेळेस आपण आय स्क्वेअर रेस टू 29/2 असं जर केलं तर काय येतं 14. पण 2 इंटू 14 काय येतं 28 होतं. आपल्याकडे काय 29 म्हणून इंटू काय लिहिलं तुम्ही आय. -1 रेस टू 14 इंटू आय -1 रेस टू इव्हन नंबर 1 इंटू आय काय आय. मग ते आय रेस टू समजा तुम्हाला 88 विचारलं. मग आय स्क्वेअर रेस टू 88/2 काय होते 44. मग -1 रेस टू 44. हा 44 नंबर काय इव्हन नंबर, मग त्याची व्हॅल्यू काय येणार आहे +1. किंवा तुम्ही याला असे लिहू शकतात और आय रेस टू 4 4च्या पटीत घेतलं तरी चालेल. 88/4 जर केलं काय येते 22, कारण 22 इंटू 4 काय येते 82. मग आय रेस टू 4 ची व्हॅल्यू 1 हे पाठच केली आपण आता. 1 रेस टू 22 1 रेस टू नंबर काय येतो 1. आय रेस टू 502 याची आपल्याला जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल आपण काय करणार आय स्क्वेअर दोनाच्या पटीत दिलं तर चालेल आणि 502 ला या 2 ने डिवाइड करायचे काय येते 251 बरोबर. 2 इंटू 1 2 2 इंटू 5 10 0 आजच्याला 1 251. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय सांगितलं तुम्हाला मी -1 रेस टू काय झाला 251. हा 251 नंबर काय आहे ऑड नंबर, मग त्याची व्हॅल्यू काय येणार आहे -. या पद्धतीने कुठलीही व्हॅल्यू आपल्याला विचारली आय रेस टू 67 विचारली. चला
काय येईल मग आय स्क्वेअर रेस टू 67/2 काय येईल ते 33. 2 × 33 किती झाले 66. मग आता किती आपल्याकडे येते 67 इंटू काय लिहिणार तुम्ही आय लिहिणार. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू झाली -1⁻33 इंटू आय. -1⁻33 हा ऑड नंबर आहे, मग ती व्हॅल्यू येते -1 इंटू आय. ती व्हॅल्यू लिहिणार तुम्ही -i. या पद्धतीने आपल्याला पॉवर्स ऑफ आय मध्ये कुठली व्हॅल्यूज येते ते या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो. नोट दॅट 1/i. आता याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. इथे पहा हा वरचा नंबर देखील कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा डिनॉमिनेटर देखील नंबर काय आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर आलं. इथे आपण काय करणार 1/i याचा कॉन्जुगेट, डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय आहे -i. त्याने काय करणार मल्टिप्लाय, त्यानेच काय करायचे डिवाइड करायचे. 1 × -i आणि i × -i -i². -i डिवाइड्स -i² ची व्हॅल्यू -1. या ठिकाणी मी i² ची व्हॅल्यू काय करून घेतली -1 टाकलेली. -i डिवाइड्स मायनस काय होते +1. -1 डिवाइड्स 1 काय लिहिणार तुम्ही -1/i. व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला आता इथे लक्ष द्यायचे. एक्झाम्पल इव्हॅल्युएट फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी 1/i⁵. याची आपल्याला ज्यावेळेस व्हॅल्यू फाइंड करायची असेल 1/i². इथे 58 आहे, दोनाच्या पटीच घ्यायची. 58/2 काय आहे 29. 1/i² ची व्हॅल्यू काय आहे -1/29. 1/-1 ऑड नंबर, ती व्हॅल्यू मिळेल -1 आणि 1/-1 काय येते -1. मग याची व्हॅल्यू काय येते -1. सेकंड एक्झाम्पल पहा i⁻888. याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. ज्यावेळेस आपण x⁻² असेल त्यावेळेस आपण लिहिताना काय करतो 1/, याला पॉझिटिव्ह करून घ्यायचं, खाली येताना आपण तो काय होतो प्लस होतो. x⁻1 असेल याला लिहिताना आपण काय लिहितो 1/x किंवा 1/x ला वरती घ्यायचं असेल तर -1. 1/x² वरती घ्यायचं असेल तर x⁻². x⁻² खाली घ्यायचं असेल तर 1/x². म्हणजे याला लिहिताना मी 1/i⁵ तो काय होईल खाली येताना काय होणार आहे प्लस होईल. 1/, दोनाच्या पटीत घेतलं तरी चालेल, i² घेऊन टाकतो. या 2 ने याला डिवाइड करतोय, ती व्हॅल्यू येते 444. 1/i² ची व्हॅल्यू सांगितली आत्ताच -1/444. 1/-1 इव्हन नंबर आहे, ती व्हॅल्यू मिळेल +1. 1/1 1. एक्झाम्पल शो दॅट 1 + i⁻10 + i⁻100 -i⁻1000 इज इक्वल टू आन्सर आपल्याला 0 आणायचे. लेफ्ट हँड साइड 1 + i⁻10 + i⁻100 -i⁻1000. 1 प्लस आत्ताच तुम्हाला सांगितलं i⁻, कुठलाही नंबर असेल तुम्ही दोनाच्या पटीत लिहू शकता, चाराच्या पटीत. i²5 लिहितोय 2 × 5 10 प्लस i²100/2 काय होते 50 मायनस i² काय येते 500. 2 × 500 1000. 1 प्लस i² ची व्हॅल्यू -1 टाकायचं चालतंय. -1/5 प्लस -1/50 मायनस -1/500. 1 प्लस -1 ऑड नंबर, ती व्हॅल्यू -1. -1 इव्हन नंबर, ती व्हॅल्यू +1. हा इथे मायनस तर आहेच. -1 इव्हन नंबर, ती व्हॅल्यू येते +1.
1 -1 + 1 -1 काय ते 0 इज इक्वल टू राईट हँड साईड. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 + 2 upon I. सेकंड ब्रॅकेटमध्ये I⁻⁶ - I⁻⁷ आणि थर्ड ब्रॅकेटमध्ये 1 + I⁻11. आपल्याला जे व्हॅल्यू लागत असते ते व्हॅल्यू आपण अगोदर फाइंड करू. आता समजा मी नोट दॅट मध्ये डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर असेल 1/I याची व्हॅल्यू फाइंड करून दाखवली होती, ती होती -I. I⁻6 याची व्हॅल्यू लागत असेल तर आपल्याला I²3 असं लिहिलं चालेल, I⁴ × I² लिहिलं तरी चालेल. I² ची व्हॅल्यू -1/3 काय येते -1. I⁻7 लागत असेल याची व्हॅल्यू तुम्ही I² च्या वरती लिहिलं तरी चालेल किंवा I⁻6 इथे फाइंड केलंय I⁻6 × I लिहितोय. A⁻m × A A⁻m+1 6 + 1 काय होते 7. I⁻6 ची व्हॅल्यू आता फाइंड केली ती होती -1 × I काय येते -I. पुन्हा I⁻11 लागणार आहे. I⁻11 ला लिहिताना I² करते 2 × 5 10 झाले. आपल्याकडे 11 होते इंटू काय लिहितोय I⁻1. मग I² ची व्हॅल्यू -1/5 इंटू I. -1 ऑड नंबर -1 × I ती व्हॅल्यू मिळते -I. म्हणजे आपण इथे 1/I याची व्हॅल्यू -I येते. I⁻6 I⁻7 I⁻11 याची व्हॅल्यू फाइंड करून घेतल्या. आता एक्झाम्पल पहा. लेट 3 + 2 upon I. सेकंड ब्रॅकेटमध्ये I⁻6 - I⁻7 1 + I⁻11. तर ते व्हॅल्यू टाकायचं आपण 3 + इथला 2 लिहिला, इथे 1/I याची व्हॅल्यू काय असेल -I. सेकंड ब्रॅकेटमध्ये I⁻6 ची व्हॅल्यू आत्ताच फाइंड करून दाखवली ती -1 आहे, मायनस I⁻7 ची व्हॅल्यू -I. थर्ड ब्रॅकेटमध्ये 1 + I⁻11 ची व्हॅल्यू फाइंड केली -I. या ठिकाणी आपण थोडं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करून घेऊ. मध्ये 3 2 × -I -2I. इथे -1 आहे, इथे -+ होते, इथे 1 - I. या ठिकाणी 3 कॉम्प्लेक्स नंबर आले, यांचं काय मल्टिप्लिकेशन करायचे. आता इथे मल्टिप्लिकेशन करताना इथे तुम्ही असे ब्रॅकेट दिलं तरी चालेल, कुठल्याही दोन यांना ब्रॅकेट दिला, फर्स्ट आणि सेकंडला ब्रॅकेट द्या किंवा सेकंड आणि थर्डला ब्रॅकेट दिलं तरी चालेल, कुठल्याही मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊ. आपण इथे 3 - 2I. आता हे दोन सेकंड ब्रॅकेट जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करतोय -1 × 1 एक टर्मने मल्टिप्लाय करू. -1 × 1 -1 -1 × -I plus I plus I into 1 plus I plus I into -I minus I square. इथे I square ची व्हॅल्यू मी -1 टाकून घेईन. I square इक्वल टू काय -1 ती व्हॅल्यू पण टाकतोय. 3 - 2I -1 plus I plus I 2I minus I square ची व्हॅल्यू -1. 3 - 2I इथे मायनस काय होते +1 होते. -1 + 2I + 1 या ठिकाणी हा +1 आणि -1 इथला कॅन्सल होते. या 2I ने आता याला मल्टिप्लाय करतो किंवा या नंबरने इकडे मल्टिप्लाय करू. 3 × 2I 6I -2I × 2I -4I square. पुन्हा इथे I square ची व्हॅल्यू काय टाकतोय -1 टाकतोय. 6I minus 4 into I square ची व्हॅल्यू -1. 6I minus -4 into -1 6I -4 into -1 काय झालं +4. म्हणजे याची व्हॅल्यू जी मिळाली ती व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4 + 6I. या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ज्या ज्या व्हॅल्यू लागत असतील आपल्याला इथे कुठले नंबर आले I⁻6 असेल I⁻2 कुठलाही नंबर असेल त्या व्हॅल्यू आपण असे सॉल्व्ह फाइंड करून घ्यायचे. इथे या व्हॅल्यू इथे टाकत चालायचे आणि मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन, त्या पद्धतीने सॉल्व्ह करत चालायचे. नेक्स्ट एक्झाम्पल बघ. फाइंड द व्हॅल्यू ऑफ
इव्हॅल्युएट I raised to 37 plus 1 upon I raised to 67 याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. इव्हॅल्युएट I raised to 37 plus 1 upon I raised to 67. आता इथे बघा तुम्ही I raised to 37 ची व्हॅल्यू फाइंड केली सेपरेट तरी चालेल, I raised to 67 ची व्हॅल्यू फाइंड केली तरी चालेल, इथे डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची नंतर. पण मी डायरेक्ट एक्झाम्पल लिहितोय. कन्सिडर I raised to 37 plus 1 upon I raised to 67 is equal to I raised to 37 लिहिताना मी I square raised to 37 ला 2 ने डिवाइड केलं काय येतं 33. 2 into 33 66. सॉरी 37 आहे. मग आपण इथे 37 upon 2 काय येते 18. 18 into 2 काय येते 36. आपल्याकडे 37 होतं इंटू काय लिहितोय I प्लस 1 अपॉन I raised to 67 आहे I square raised to 67 आहे 33 येते 2 into 33 66 व्हॅल्यू काय आपल्याकडे 67 म्हणून इथे काय लिहितोय इंटू I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 टाकतोय -1 raised to 18 इंटू I प्लस 1 अपॉन I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 टाकतोय इंटू 33 इंटू काय I -1 रेस्ट टू इथे इव्हन नंबर आहे ती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला +1 1 इंटू I -1 रेस्ट टू 18 हा इव्हन नंबर असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 1 घेतली इथला I लिहिला प्लस 1 अपॉन -1 रेस्ट टू 33 ऑड नंबर आहे ती व्हॅल्यू -1 लिहितोय इंटू I मायनस I. आत्ताच तुम्हाला सांगितलं नाही 1 अपॉन I डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स याची व्हॅल्यू फाइंड केली -I सांगितलं काय त्याच्या कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय केलं. इथे काय आपल्याकडे एक्झाम्पलमध्ये 1 अपॉन -I 1 अपॉन -I याला लिहिताना याच्या पण कॉन्ज्युगेटने जर आपण मल्टिप्लाय डिवाइड केलं इथे पहा इथे -I इथे काय लिहिलं तुम्ही +I ने मल्टिप्लाय करायचं +I ने डिवाइड करा 1 इंटू I -I इंटू I -I स्क्वेअर मग I डिवाइड्स -I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इथे मायनस प्लस झाला I डिवाइड्स 1 व्हॅल्यू काय येते I येते. मग इथे 1 अपॉन -I ची व्हॅल्यू काय लिहितोय I लिहितोय आणि I प्लस I काय येते 2I. या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे.